प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कवी, समीक्षक, सौंदर्य मीमांसक आणि संगीताचे अभ्यासक म्हणून मान्यता पावलेल्या संभाजी सोमाजी कदम यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील जामसंडे या गावी झाला. संभाजी यांचं शालेय शिक्षण देवगडमध्येच झालं. शेठ मग हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर टेंगशे यांच्या व्यक्तिमत्वाचा तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचाही त्यांच्यावर सुरुवातीच्या काळात प्रभाव होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन संभाजी यांनी 1952 साली मुंबईच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी विद्यार्थी दशेत व्यावसायिक कलावंतांसाठी असलेलं पारितोषिक आणि इतर अनेक पारितोषिकं मिळवली. GD आर्ट पेंटिंगचा डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर 1957 साली जेजेमध्येच कला शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. चित्रकलेबरोबरच साहित्य, संगीत आणि कला समीक्षा यातही त्यांना रस होता, म्हणून या विषयांचा सखोल अभ्यास ते करत राहिले. 1973 साली प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे 1976 मध्ये अधिष्ठाता या पदावर त्यांची नेमणूक झाली. या पदाची जबाबदारी त्यांनी अतिशय निष्ठेने सांभाळली. कलेला आणि ज्ञानाला पूर्ण वेळ वाहून घेण्यासाठी 1980 साली त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. 1982 मध्ये ते ज्योत्स्ना जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच महाराष्ट्राबाहेरही प्राध्यापक कदम यांनी व्यक्तिचित्रणाची असंख्य प्रात्यक्षिकं दिली. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, गोवा, म्हैसूर, खैरागड, जयपूर, उदयपूर, नागपूर अशा अनेक ठिकाणी असलेल्या कलासंस्थांमध्ये त्यांची व्यक्तिचित्र संग्रहित केलेली आहेत. त्यांची अनेक व्यक्तिचित्र बॉम्बे आर्ट सोसायटी, महाराष्ट्र राज्य प्रदर्शन आणि दिल्लीच्या ललित कला अकादमीच्या प्रदर्शनात वेळोवेळी प्रदर्शित झालेली आहेत. त्यातील उत्कृष्ट चित्रांना महत्त्वाची पारितोषिकही मिळालेली आहेत. व्यक्तिचित्र म्हणजे केवळ त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्रण नव्हे किंवा फोटोग्राफिक सादृश्यही नव्हे, तर व्यक्तीच्या अंतरंगासह बनलेला व्यक्तिमत्वाचा आशय समजून घेऊन तो रंग, रेषा आणि अवकाशाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता यायला हवा, तेव्हाच ते चित्रण कलाकृतीच्या पातळीवर जाऊ शकतं, अशा भूमिकेतून ते व्यक्तिचित्रण करत. त्यांनी केलेल्या शंकर पळशीकर यांच्या व्यक्तिचित्रातून त्यांचं वैचारिक वेगळेपण प्रखरतेनं जाणवतं. डॉक्टर M.D. देशमुख, जयंती, ललिता, कविवर्य मंगेश पाडगावकर अशा अनेक व्यक्तिचित्रांमध्येही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये आली आहेत. त्यांचं कलाविषयक लेखन, सौंदर्यशास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन हा त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग होता. मौज साप्ताहिकातून 1958 ते 1960 पर्यंत विरूपाक्ष या टोपण नावाने त्यांनी कला प्रदर्शनांविषयी समीक्षणं लिहिली. त्यांनी 1961 ते 1973 या काळात सत्यकथा मासिकातून कला प्रदर्शनांमधील विविध प्रवृत्तींची चर्चा आणि मूल्यमापन करणारं समीक्षा लेखनही केलं. रूपभेद या सर जे स्कूल ऑफ आर्टच्या वार्षिक अंकातही त्यांनी वेळोवेळी लेखन केलं. 1965 पासून काही काळ त्यांनी मराठी विश्वकोशाचं लेखन आणि कला विभागाच्या संपादनाचं काम पाहिलं. कलेतील सैद्धांतिक समस्यांची चर्चा करणाऱ्या किंवा रागमाला चित्रांसारख्या अभ्यासपूर्ण नोंदीही लिहिल्या. हेनरी मूर, पॉल क्लीपासून ते रघुनाथ धोंडो धोपेश्वरकर, शंकर पळशीकर यांच्यापर्यंत अनेकांवर त्यांनी लेखन केलं. जागतिक मराठी परिषदेतर्फे भरलेल्या तपस्वी या प्रदर्शनासाठी त्यांनी आबालाल रहिमान आणि विनायक मसोजी यांच्या कलेचंही यथायोग्य मूल्यमापन केलं. त्यांच्या या लेखनामागे कलेच्या मूलभूत प्रेरणांबाबतची त्यांची जिज्ञासा होती आणि साहित्य, संगीतासारख्या कलांचा, तत्त्वज्ञानाचा व्यासंग होता. कला समीक्षेला त्यांनी एक तौलनिक अशी वैचारिक बैठक दिली. सर जे स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक प्रल्हाद अनंत धोंड यांच्या आठवणींचं रापण हे पुस्तक त्यांनी लिहिलं. प्राध्यापक धोंड यांनी सांगितलेला आणि प्राध्यापक कदम यांनी लिहून घेतलेला हा एक प्रकारे जेच्या कलाप्रवासाचा अत्यंत मनोरंजक पण तेवढाच उद्बोधक असा मौखिक इतिहासच आहे. संगीतशास्त्रातील संशोधनात्मक लेखनाबरोबरच शैलीदार सोलो हार्मोनियम वादक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. प्राध्यापक संभाजी कदम हे कवीही होते. मौज, सत्यकथा, प्रतिष्ठान, समुचित अशा दर्जेदार नियतकालिकांतून त्यांच्या 50 कविता प्रकाशित झाल्या. त्यांचा पळसबन हा कविता संग्रह 2002 साली मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. सौंदर्यशास्त्राचा त्यांचा विशेष अभ्यास होता.
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या विशेषतः सौंदर्यशास्त्र या विषयाच्या मांडणीत आणि शिकवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचं कलावंत म्हणून असलेलं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं होतं. अत्यंत अभावात्मक परिस्थितीतून येऊनही त्यांनी व्युत्पन्न रसिकता आणि कलावंताची मूल्यनिष्ठा जोपासली. स्वतःला व्यावसायिकतेपासून दूर ठेवलं. चित्र हे स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी करायचं, त्याचा व्यवसाय करायचा नाही या भूमिकेमुळे त्यांनी सुरुवातीला चित्रांची प्रदर्शनं भरवली नाहीत. वयाच्या 50 नंतर पत्नी ज्योत्स्ना यांच्या समवेत त्यांनी 4 ते 5 प्रदर्शनं भरवली. दिल्लीच्या आयफॅक्स या कला संस्थेने 1997 मध्ये ज्येष्ठ चित्रकार म्हणून त्यांना वेटरन आर्टिस्ट हा पुरस्कार देऊन गौरवलं. 35व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 15 मे 1998 रोजी हृदयविकारानं प्राध्यापक संभाजी कदम यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या चित्रकार पत्नी ज्योत्स्ना आणि पुत्र शार्दूल आपल्या स्वतंत्र कलाविष्काराने त्यांची परंपरा जोपासत आहेत.